आज आपण इथे पाहणार आहोत घेवर, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त छान अशी घेवरला जाळी आली आहे। तर हे घेवर खायला पण तितकेच चविष्ट लागतात आणि बनवायची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। घेवर बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 2 चमचे साजुकी तूप घ्यायचं आहे। तर तूप मी इथे गरम करून घेतलं आहे। त्यानंतर इथे बर्फ घ्यायचा आहे। तर हा बर्फ पूर्णपणे तुपामध्ये या पद्धतीने घोळायचा आहे, म्हणजे याची जिथपर्यंत लोणी बनत नाही तिथपर्यंत बर्फ इथे तुपामध्ये घोळायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपली लोणी इथे तयार होत आहे। तर याला याच पद्धतीने घोळायचं आहे। त्यानंतर इथे आणखी बर्फ घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने घोळायचं आहे, जिथपर्यंत एकदम मऊसूत अशी आपली लोणी तयार नाही होत तिथपर्यंत इथे घोळत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे 1 वाटी मैदा पीठ घ्यायचं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित मैदा आपला मिक्स करून झाला आहे। तर इथे दूध घ्यायचं आहे। तर दूध एकदम थंड घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परत या पद्धतीने मिक्स करायचं आहे। दूध सुद्धा एकदम असं घालायचं नाहीये, जेवढी गरज आहे तिथपर्यंतच इथे दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एकदम थंडगार पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर इथे आणखी थंडगार पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे 1 चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे। तर आपलं बेटर इथे तयार झालं आहे। तर हे बेटर एकदम घट्ट तयार नाही करायचं आहे, पाण्यासारखंच हे बेटर इथे आपण तयार केलं आहे। त्यानंतर इथे कढाईमध्ये साजुकी तूप गरम करायला ठेवले आहे आणि एक गोल चक्री ठेवली आहे मध्ये कढाईच्या। जर तुमच्याकडे गोल चक्री नसेल तर तुम्ही इथे टोपाचा वापर केला तरी चालेल। तर इथे या पद्धतीने बेटर एक थेंब सोडायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने लाटण्याने जागा बनवायची आहे। तर इथे याच पद्धतीने एक थेंब बेटर सोडायचं आहे आणि लाटण्याने जागा बनवायची आहे। जागा बनवून झाली की परत इथे बेटर एक थेंब सोडायचं आहे आणि इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे, एकदम असा मोठा गॅस नाही ठेवायचा आहे। त्यानंतर इथे 1 चमचा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गरम तूप घेवरवरती सोडायचं आहे। त्यानंतर इथे लाटण्याने या पद्धतीने घेवर काढायचं आहे आणि पूर्णपणे इथे तूप नितळून द्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाळीदार मस्त असा घेवर आपला तयार झाला आहे। तर हा घेवर आपण इथे जाळीवरतीच ठेवायचा आहे, म्हणजे जे पण तूप असतं ते पूर्णपणे नितळून जातं। तर इथे सर्व घेवर आपले बनून झाले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे 1 लिटर दूध घ्यायचं आहे। तर हे दूध आपण इथे गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। तर ह्या दुधाला इथे 1 उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथे गॅस बारीक करायचा आहे।
तर इथे आपण साखरेचं पाणी बनवायला घेणार आहे। त्यासाठी इथे एक टोप घ्यायचा आहे आणि 1 चमचा साजुकी तूप घ्यायचं आहे। त्यानंतर किती तुम्हाला गोड आवडतं तिथपर्यंत साखर घ्यायची आहे। तर मी इथे साखर भाजून घेत आहे। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पाणी घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 10 मिनिटासाठी छान हे साखरेचं पाणी बारीक गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे। दूध आपले इथे आटल्यानंतर या पद्धतीने जी पण टोपाला साई चिटकलेली असते ती या पद्धतीने चमच्याने काढून घ्यायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करायची आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे इलायची पावडर घ्यायची आहे। तर इथे साखरेचं पाणी तयार झालं आहे, तर गॅस बंद करायचा आहे। तर इथे आपलं दूध आटलं आहे। तर इथे किती गोड आवडतं तिथपर्यंत साखर घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंत इलायची पावडर घ्यायची आहे। तर मी इथे ड्रायफ्रूटचा वापर अजिबात नाही केला आहे। जर तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर आपली इथे मलाई तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे। तर छान अशी मलाई तयार झाली आहे। त्यानंतर इथे घेवर घ्यायचं आहे आणि थंड करून साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि पूर्णपणे या पद्धतीने घेवरला साखरेचं पाणी लावायचं आहे। त्यानंतर इथे थंड करून घेतलेली पूर्णपणे मलाई घेवरला या पद्धतीने लावायची आहे। त्यानंतर इथे ड्रायफ्रूट या पद्धतीने लावायचे आहेत, म्हणजे जे तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट। त्यानंतर इथे चांदीचा वर्क लावायचा आहे। जर तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर नाही लावलं तरी चालेल। हवे असेल तर तुम्ही इथे केसरचा वापर करा किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करा। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा छान आपला घेवर तयार झाला आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।